सांगली शहर आणि परिसरात रामनवमी मोठ्या उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली आहे। येथील राम मंदिर चौकातील श्रीराम मंदिरासह अनेक ठिकाणी रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली आहे। राम जन्मकाळासह भक्तिमय कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं। येथील राम मंदिर चौकात महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या साथीदार ग्रुपच्या वतीने लेझर शो, डॉल्बीच्या गजरात जन्मकाळ साजरा करण्यात आलाय। डॉल्बीच्या तालावर तरुणाई थिरकली। राम मंदिर चौकातील राम मंदिरात रामजन्माचा उत्सव मोठ्या आनंदी वातावरणात आणि जल्लोषात साजरा करण्यात आलाय। सकाळी महापूजा, आरती, भजन असे विधी झाले। दुपारी 12 वाजता जन्मकाळ साजरा झाला। फुलांनी सजवलेल्या पाळण्याला जोजवत महिलांनी रामजन्माचा पाळणा गायला। रुराम जन्म लागस सखी रुच्या तालात महिलांनी श्रीरामाचा जन्मोत्सव साजरा केलाय। त्यानंतर सुंठवडा वाटप झालं। उत्सवानिमित्त शहरात ठिकठिकाणी रामकथा, रामभजन आणि कीर्तन प्रवचनाचं आयोजन करण्यात आलं होतं। प्रसादाचंही वाटप झालं। कृष्णा नदीकाठच्या टेकडावरील राम मंदिरात ही रामनवमी उत्साहात साजरी झाली। जन्मकाळासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली। एसटी कॉलनीतील श्रीराम मंदिरात अन्विता जोशी यांचे कीर्तन झालं। दुपारी जन्मकाळ साजरा झाला। पृथ्वीराज पाटील फाउंडेशनतर्फे सायंकाळी कृष्णा नदीकाठी 11,111 दिव्यांचा दीपोत्सव करण्यात आलाय। घाटावर भक्ती संगीताची मैफिल ही रंगली। हा सोहळा अनुभवण्यासाठी हजारो सांगलीकरांनी नदीकाठी गर्दी केली। जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीवेळी अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसच्या करगणी गटाचे सदस्य विनायक मासाळ आणि मणे राजुरी गटाचे सदस्य शशिकांत जमदाडे यांनी पक्षाचा व्हीप डावलून भाजप उमेदवाराच्या बाजूने मतदान केल्याने या दोघांवर पक्षविरोधी कार्यवाहीमुळे त्यांच्यावर अपात्रतेच्या कारवाईची टांगती तलवार आहे। दरम्यान जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतींच्या निवडी 1 एप्रिलला होणार आहेत। या निवडीमध्ये त्या 2 सदस्यांची काय भूमिका असणार यानंतरच कारवाईबाबत अधिक स्पष्टता येणार आहे। फेब्रुवारी महिन्यात झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही। सत्ता स्थापन करण्यासाठी 31 सदस्यांची आवश्यकता होती। मात्र महाविकास आघाडीला सत्तेसाठी केवळ एका जागेची गरज होती, तर भाजप महायुतीचे बलाबल पाहिले तर 31 होते। मात्र जिल्हा परिषद निवडणूक महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे शिवसेना स्वतंत्र लढली होती, त्यामुळे महायुतीत फूट पडली। अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या करगणी गटातून निवडून आलेले विनायक मासाळ आणि मणे राजुरी गटाचे सदस्य शशिकांत जमदाडे यांनी पक्षाचा व्हीप डावलून भाजप उमेदवाराच्या बाजूने मतदान केलं। पक्षाचा व्हीप डावलून मासाळ आणि जमदाडे या 2 सदस्यांनी अध्यक्ष निवडीवेळी भाजपला तर उपाध्यक्ष निवडीवेळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बाजूने मतदान केलं। पक्षाचा व्हीप डावलून विरोधात जाऊन मतदान केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पक्षातील नेत्यांकडून गेल्या काही दिवसांपासून होतीये। विषय समितीच्या सभापतींच्या निवडी 1 एप्रिलला होणार आहेत। या निवडीवेळी ते 2 सदस्य कोणती भूमिका घेणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। सभापती निवडीवेळीही त्यांनी पक्षविरोधी कारवाई केल्यास त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। प्रतिसालाबादप्रमाणे वाळवा कासेगावमध्ये रामनवमी निमित्त हिंदकेसरी भव्य बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आले। या मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे या बैलगाडी शर्यतीमधील गटपास मालक आणि बैलगाडी शर्यत पाहण्यासाठी आलेल्या महिलांमधून लकी ड्रॉ काढून 6 भाग्यवान विजेत्यांना मोफत हेलिकॉप्टर सफारी करण्यात आली। युवा उद्योजक अतुल लाहिगडे यांच्या संकल्पनेतून कासेगावमध्ये या राज्यस्तरीय भव्य हिंदकेसरी ओपन बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस 5 लाख रुपये, द्वितीय क्रमांकाचं बक्षीस 3 लाख आणि तृतीय क्रमांकाचं बक्षीस हे 2 लाख आहे। मैदानात उपस्थित गटपास मालक आणि महिलांना लकी ड्रॉ मधून 6 भाग्यवान मोफत विजेत्यांना मोफत हेलिकॉप्टर सफारी करण्यात येणार आहे। अतिशय नियोजनबद्ध मैदानात महाराष्ट्र आणि कर्नाटकातील नामवंत बैलगाडी मालक सहभागी झाले। सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास बैलगाडा शर्यतीला विविध गटांमध्ये सुरुवात झाली। स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांची संख्या मोठी असल्याने रात्री उशिरापर्यंत शर्यती सुरू होत्या। या शर्यतीचं मैदान पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले। विधानसभा निवडणुकीनंतर तब्बल 1.5 वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा 8वा हप्ता राज्य सरकारने वर्ग केलाय। जिल्ह्यातील 3,75,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 75,49,00,000 रुपये जमा करण्यात आले। दरम्यान लाडकी बहीण योजनेमुळे नमो मानसन्मान योजनेचा 8वा हप्ता 1.5 वर्षांपासून रखडला होता। अखेर राज्य सरकारकडून 2,000 रुपये वर्ग करण्यात आल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळालाय। शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना फेब्रुवारी 2019 पासून सुरू केली आहे। या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास 2,000 रुपये प्रति हप्ता, याप्रमाणे 3 समान हप्त्यात प्रतिवर्षी 6,000 रुपये
त्यांच्या आधार व डीबीटी संलग्न बँक खात्यात लाभ जमा करण्यात येतात. पंतप्रधान कृषी सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राज्यात सन 2023 ते 24 पासून राबवण्यात येते. या योजनेमध्ये पंतप्रधान किसान योजनेच्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी 6,000 रुपयांच्या लाभामध्ये महाराष्ट्र शासन आणखी 6,000 रुपयांची भर घालतं. त्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांना एकंदरीत 12,000 रुपये प्रतिवर्षी लाभ दिला जातोय. आतापर्यंत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 7 हप्ते वितरित करण्यात आलेत. आतापर्यंत राज्यातील 90.86 लाख शेतकरी कुटुंबांना 8,961.31 कोटींचा लाभ आधार आणि डीबीटी संलग्न बँक खात्यात थेट जमा करण्यात आला आहे. झरे जिल्हा बँकेतील 3,25 लाखांच्या धाडसी घरफोडी प्रकरणी काही महिन्यांपासून पसार झालेल्या उत्तर प्रदेशमधील परप्रांतीयाच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. साताऱ्यात लपून बसलेल्या आदेश बाबूराव शर्मा याच्या मुसक्या स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने आवळल्या. त्याच्याकडून चोरीतील 13,85,000चे दागिने आणि 10,500 रुपये रोख असा एकूण 13,95,500 रुपयांचा ऐवज जप्त केलाय. झरे येथे 7 जानेवारी रोजी मध्यरात्रीनंतर उत्तर प्रदेशातील टोळीने सांगली जिल्ह्यातील साथीदारांच्या मदतीने जिल्हा बँकेच्या शाखेतील पाठीमागील खिडकीची काच फोडून गॅस कटरने कापलं. त्यानंतर आत प्रवेश करून लॉकर रूममधील 22 लॉकर गॅस कटरनं तोडले. ग्राहकांनी ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड चोरी केली. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने या टोळीचा छडा लावण्यात यश मिळवलं. पथकाने संशयित राहुल रणजिमी शर्मा, विश्वजित विजय पाटील, संकेत अरुण जाधव, इजाज राजू अत्तार, असलम उर्फ टनटन मिठोरी खान, शकील अकबर कुरेशी या 6 जणांना अटक केली होती. दरम्यान गुन्हा घडल्यापासून संशयित आदेश शर्मा हा दागिने घेऊन पसार झाला होता. गुन्हे अन्वेषणचं एक पथक त्याच्या मागावर असताना पथकातील अधिकाऱ्यांना माहिती मिळाली की आदेश शर्मा हा सातारा जिल्ह्यात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तिथे जाऊन त्याला ताब्यात घेतलं. त्याची झडती घेतल्यानंतर सॅकमध्ये 13,85,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख 10,500 रुपये असा मुद्देमाल मिळाला. मिरज शहरातील गाढवे चौक परिसरात भर पावसात एका स्प्लेंडर दुचाकीने अचानक पेट घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गाढवे चौकाहून टाकळीकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही घटना घडली असून काही काळ परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. प्रसाद पवार हे आपल्या स्प्लेंडर दुचाकीवरून जात असताना अचानक गाडीमधून धूर निघू लागला आणि क्षणातच गाडीनं पेट घेतला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत पवार यांनी तात्काळ गाडीवरून उडी घेतली. त्यांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आणि सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान भर पावसातच गाडीला लागलेल्या आगीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. स्थानिक नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला कळवलं. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ आग आटोक्यात आणली. या आगीत दुचाकीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून गाडी पूर्णतः जळून खाक झाली आहे. बुधवारी रात्री वादळी पावसाने मिरज शहराला अक्षरशः झोडपून काढले. वादळी वाऱ्याने झाडांच्या फांद्या घरावर पडल्या तर घराचे लोखंडी पत्रे उडून संसार उघड्यावर पडलेत. जुना हरिपूर रस्त्यावर मुख्य विद्युत प्रवाह करणाऱ्या तारा तुटल्याने मिरज शहरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. ईदगाह माळ रस्त्यावर झाडाच्या फांद्या विजेच्या तारांवर पडून धनुष्याप्रमाणे विजेचे खांब वाकले होते. रात्रभर वीज महावितरण कंपनीचे कर्मचारी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी धडपडत होते, तर महापालिका, वृक्ष विभाग तसेच अग्निशमन दल यांच्या मदतीने घरावर पडलेली झाडे हटवण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू होते. बरगाले मळा येथील घराचे लोखंडी पत्रे उडून 100 ते 150 फुटांवर पडल्याची घटना घडली आहे. मंगेश निवृत्ती वाघमारे यांच्या 4 खोल्यांचे पत्रे वादळी वाऱ्याने उडून घरातील संसार उपयोगी साहित्याचं अतोनात नुकसान झाले. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही, पण भिंती ढासळून फ्रीज, टीव्ही, पंखे, खाण्यापिण्याचे साहित्य, संसार उपयोगी साहित्य यांचं मोठं नुकसान झाले. रात्रभर या कुटुंबाने दुसऱ्याच्या घरात आसरा घेतला होता. हे उडालेले लोखंडी पत्रे पडून त्यांच्या घराचं मोठं नुकसान झाले. 6 ते 7 कुटुंब आज उघड्यावर पडलेत. यावेळी महापौर धीरज सूर्यवंशी, नगरसेवक मोहन वाटवे यांनी घटनास्थळी पाहणी करून नुकसानाची माहिती तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांना दिलेली आहे. तातडीने पंचनामे करून कुटुंबांना आर्थिक मदतीची मागणी केली आहे. प्रभू रामचंद्रांच्या वास्तव्याने पावन झालेल्या सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील बहे येथील श्री क्षेत्र रामलिंग बेटावर रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी होतीये. हेलिकॉप्टरने रामलिंग बेटावरील मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली आहे. रामलिंग बेट हे प्राचीन तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणी समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेलं मारुतीचं मंदिर आणि प्रभू श्री रामांनी स्थापन केलेलं शिवलिंग रामलिंग मंदिरात पाहायला मिळतं.
रामनवमी निमित्त या रामलिंग बेटावर पुष्पवृष्टी करण्यात आली आहे. तसेच या बेटावर जन्मकाळ सोहळा देखील साजरा करण्यात आलाय. जवळपास 6,000 भाविकांचा महाप्रसादाचं या रामलिंग बेटावर रामनवमी निमित्त ठेवण्यात आलं होतं. सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री वीर मल्कारसिद्ध देवाची यात्रा उमदीत सुरू आहे. या यात्रेनिमित्त मुख्य दिवशी श्री वीर मल्कारसिद्ध देवासह 11 देवांच्या पालखी भेटीचा कार्यक्रम उमदी येथील यात्रेच्या ठिकाणी संपन्न झाला. तब्बल 2 तास या देवांच्या पालखी भेटीचा कार्यक्रम सुरू होता. हा पालखी भेटीचा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक भक्तांनी उपस्थिती लावली. उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण कर्नाटकात प्रसिद्ध असलेली श्रीवीर मल्कारसिद्ध देवाची यात्रा, या यात्रेचा मुख्य दिवस याच दिवशी म्हणजे सोमवारी सायंकाळी पालखी भेटीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी कर्नाटक, महाराष्ट्रातून अनेक देवांच्या पालख्या या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित झाल्या होत्या. या पालखी भेटीचा नयनरम्य सोहळा उमदी नगरीमध्ये रंगलेला पाहायला मिळालाय. लाखो भाविक भक्तांचं पारणं फेडणारा हा पालखी भेट सोहळा ठरला. या पालखी भेटीच्या ठिकाणी भाविक भक्तांसाठी अन्नप्रसादाचं आयोजन करण्यात आलं. त्यानंतर सायंकाळी 7 वाजता गगनचुंबी फटाक्यांची आतिषबाजी आणि नयनरम्य मध उडवण्याचा कार्यक्रम पालखी भेटीच्या ठिकाणी पाहायला मिळालाय. तब्बल 1 तास मध उडवणे सुरू होते. पालखी भेटीच्या ठिकाणचे हे मध उडवणे यात्रेचं प्रमुख आकर्षण ठरलं. अशा विविध कार्यक्रमांनी यात्रेच्या मुख्य दिवशी पालखी भेटीचा सोहळा लाखो भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालाय. या कार्यक्रमासाठी जत नगराचे नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरळी, युवा नेते संजय तेली, सरपंच धुंडाप्पा तेली, उपसरपंच मलकारी बाबर, जिल्हा परिषदेचे सदस्य यल्लाप्पा तोरणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.